नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात मला माहिती आहे आणि सगळेजण हसताय हे सुद्धा मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. हे मी का म्हणतोय कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या. म्हणजे प्रयोग लोकांना फार आवडतात पण कधी कधी काय काय प्रयोग न चुकतात आणि ते अंगाशी येतात त्याच्यामुळे मग लफडी होतात. कशी लफडी म्हणजे काय? आमचे शेजारचे जोशी काका प्राणायाम करायला गेले आणि डायरेक्ट देवाघरी गेले. तुम्ही म्हणाल असं कसं बोलतो मी डॉक्टर असताना असं कसं बनतोय की प्राणायाम करून माणूस गेला? नाही, चुकलं त्यांचं कुठे, ते अनुकरण करायचं नेहमी. त्यांना सवय कशी होती माहिती का? टी व्हीवरती ते बाबा येतात ना योगासन दाखवणारे, त्यांच्यासारखं अनुकरण करायचं. एकदा काय झालं, घरात कुणीच नव्हतं, ते टी व्ही समोर बसले. त्या टी व्हीतल्या बाबांनी सांगितलं छान पद्मासन घाला, त्यांनी तसं पद्मासन घातलं. टी व्हीतल्या बाबांनी सांगितलं मोठा श्वास घ्या, त्यांनी मोठा श्वास घेतला. टीव्हीतल्या बाबांनी सांगितलं आता डोळे बंद करा, त्यांनी डोळे बंद केले. टीव्हीतल्या बाबांनी सांगितलं जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडू नका, श्वास सोडू नका, त्यांनी तसंच केलं. पुढे लाईटच गेली. 8 तासाचं लोड शेडिंग, घरात एकतर कुणी नाही, 8 तासानं लाईट घरात, हे डायरेक्ट देवाघरी. काय म्हणजे असं होतं कधी कधी प्रयोग चुकतात. पण आम्ही एक प्रयोग इथे केला तो रसिक प्रेक्षकांना फार आवडला. तो प्रयोग म्हणजेच एकापेक्षा जास्त नाटकांचे कलाकार या मंचावरती आणायचे आणि त्या नाटकाचे छोटे छोटे प्रयोग तुम्हाला दाखवायचे. अर्थात मराठी नाटकाचं हे आगळं वेगळं मल्टिप्लेक्स आता बनायला लागलेलं आहे आणि तोच प्रयोग आज सुद्धा या भागात आपण करणार आहोत. आणि म्हणूनच आज सुद्धा आमच्या या कॅफेमध्ये सध्या रंगभूमीवर खूप गाजत असलेल्या 3 नाटकातले कलाकार येणार आहेत. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या कलाकारांसाठी. तर मंडळी मी सुरुवात करणार आहे युटर्न या नाटकापासून. मराठी रंगभूमीवर ज्या नाटकाची खूप चर्चा आहे आणि ज्या नाटकातून 2 दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करतो अशा एका कलाकाराला ज्यांच्याकडून मी खूप गोष्टी शिकतोय आणि मला खूप अभिमान आहे की मी एक डॉक्टर आहे आणि ते सुद्धा एक डॉक्टर आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करतो अभिनयाचे डॉक्टर डॉक्टर गिरीश ओक. दोन डॉक्टर एकमेकांना तेव्हाच भेटतात जेव्हा एक डॉक्टर आजारी पडतो, कारण तीच एक वेळ असते फक्त दुसऱ्या डॉक्टरकडे जायची त्याची. दोघेही डॉक्टर नीम हकीम खत्रे जान आहेत त्यामुळे दोघेही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत हे कंसात सांगायला हरकत आणि नाही. नॉन प्रॅक्टिसिंग आहेत दोघे. तर मी थोडे दिवस केली होती, तुम्ही केली होतीत का? केली होती, वर्षभर केली जवळपास. अच्छा. मी करून पाहिली असं म्हणूया. पण त्याच्यानंतर डॉक्टर तुम्ही सुद्धा अभिनयाकडे वळालात होय. आणि या अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं मोठं नाव कमावलेलं आहे. युटर्न या नाटकाच्या निमित्तानं आपण सगळे आता भेटणार आहोत एकत्र. बाकीच्याही टीमला मी बोलवणार आहे. तुमचा काय अनुभव आहे सर? या नाटकाचे जवळपास 550च्या वर प्रयोग आज झालेले आहेत. गेली 4-5 वर्ष हे नाटक चालू आहे. या नाटकाच्या जाहिरातीत तेव्हा असं म्हटलं होतं की या युटर्न नाटकामुळे प्रेक्षकांनी नाटकाकडे युटर्न घेतला, असं या नाटकाची जाहिरात तेव्हा खूप झाली होती. इला ताईंबरोबर मी पहिल्यांदा हे नाटक केलं, त्यांच्याबरोबर माझं हे पहिलंच नाटक. त्याच्यामुळे एक अतिशय मेथॉडिकल, अतिशय शिस्तबद्ध अशा ॲक्ट्रेस बरोबर, अतिशय चांगल्या को ॲक्ट्रेस बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. पण डॉक्टर इथे आलेले आहेत, मला खूप आनंद झालेला आहे. मी विनंती करतो आमच्या कॅफेमध्ये तुम्ही प्लीज बसा. जो डॉक्टर गिरीश ओक यांच्यासाठी. आत्ता सरांनी उल्लेख केला ज्यांचा की त्या खूप शिस्तबद्ध अभिनेत्री आहेत असं तुम्ही शब्द वापरला, पण त्या शिस्तबद्ध म्हटल्यानंतर थोडंसं असं वाटतं ना की कडक असतील स्वभावाने वगैरे, असं अजिबात नाही. आहेत आम्हाला तर अजिबात नाहीत वाटत. पण तसं बघताना कारण ते इतक्या मायाळू आई वाटतात ना, कारण घनाची आई म्हणून त्या इतक्या सगळीकडे प्रसिद्ध आहेत. एव्हाना तुमच्या लक्षात आलंय मी कुणाबद्दल बोलतोय. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो इला भाटे यांना. कसं वाटतं आमच्या कॅफेत येऊन तुम्हाला मॅम? खूप खूप छान वाटतंय, कारण मी बघत असते तुमचा हा कार्यक्रम आणि खूप एन्जॉय करत असते. त्यामुळे आज मला इथे यायची संधी मिळाली, खूप छान वाटतंय. क्या बात आहे. आम्हाला पण खूप छान वाटतंय आणि तुम्ही खूप छान दिसताय सुद्धा आज. हे कॉम्प्लिमेंट माझ्याकडून तुम्हाला. आणि मी तुम्हाला विनंती करतो नाटकाबद्दल खूप गप्पा मारायच्या आहेत, प्लीज आमच्या कॅफेमध्ये बसा तुम्ही. जोरदार टाळ्या इलाजींसाठी. आता आपण वळणार आहोत पुढच्या नाटकाकडे. एका पुढच्या नाटकाचं प्रपोजल मी तुमच्या समोर मांडणार आहे. नाही, नाटकाचं नावच आहे ते प्रपोजल. आणि या नाटकाच्या निमित्तानं या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका अभिनेत्रीला. आतली गोष्ट सांगतो जी खरं तर मला खूप आवडते. मला प्रत्येक एपिसोडमध्ये जी येते ना अभिनेत्री ती मला आवडतेच. तुम्ही शिस्तप्रिय म्हटलं म्हणून मी यांना नाही ट्राय केलं खरं तर. म्हटलं नको. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो अदिती सारंगधरला.
क्या बात आहे अदिती, खूप खूप स्वागत आहे. तुझ्या एंट्रीला आमच्या बँडने एक टायटल सॉन्ग वाजवलं. काही आठवणी जागृत झाल्या? ऑफकोर्स माझी आयुष्यातली मला खऱ्या अर्थाने नाव मिळवून देणारी आणि खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीत आणणारी ही सिरियल वादळवाट. पण तू तशीच दिसतेस अजून, सेम जशी वादळवाट मध्ये होती. तुला आवडते ना? बस. क्या बात. माझा पंच किती उपयोग. प्रपोजल हे नाटक तुमचं खूप गाजतंय, सगळीकडे खूप चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगशील? 2 वर्ष झाली नाटक आम्ही करतोय. 250च्या वर प्रयोग झालेले आहेत. एक प्रॉस्टिट्यूटची भूमिका आहे त्यातली. मी म्हटलं बापरे, मी आत्तापर्यंत असं कधीच काही केलेलं नाही आहे. पण तेच आमच्या नाटकात खरं तर चॅलेंज होतं की ती प्रॉस्टिट्यूट लोकांना आवडावी आणि त्यासाठी खरंच खूप प्रयत्न केले. एक महत्त्वाचं सांभाळायचं होतं की कुठेही ती वल्गर वाटली नाही पाहिजे. ॲट द सेम टाईम तिची जी आर्तभावना आहे किंवा तिला जे काही म्हणायचं आहे, तिचं जे काही म्हणणं आहे जेन्युअनली ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा ती तो धागा सांभाळताना तारेवरची कसरत होती. मी अदितीला विनंती करतो, अदिती प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा आमच्या कॅफेमध्ये. आणि आता याच नाटकातल्या आणखीन एका चिकण्या हिरोला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. मनावरती दगड ठेवून मी असे शब्द वापरतो खरं तर, चिकणा हिरो वगैरे. पण काय असतं, एक अभिनेत्री येणार म्हटल्यानंतर जसं यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते, तशी सुंदर अभिनेत्रीच्या पाठीशी एक चिकणा पुरुष असतोच. तू घाबरू नको निलेश, मेरा दिल. हा ना, फिक्स ना? Fix. ठीक आहे. मग हिच्या भावासारख्या असणाऱ्या एका चिकण्या पुरुषाला आमंत्रित करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करतो आमच्या मित्राला अस्ताद काळे. हो, एकच मिनिट. ताई कशी आहेस? दादा. आज या मंचावर पहिल्यांदा मी सोडून अभिनेत्रीला कुणीतरी ताई म्हटलेलं आहे. हे माझ्यावरती खूप वेळा प्रसंग येतात. मी आज आनंदी आहे की चला हे कधीतरी झालं म्हणून. समजू शकतो मी. पण असतात खूप मनापासून स्वागत आहे तुमचं या मंचावरती. Thank you. वेगळ्या लुक मध्ये दिसतंय तुम्ही. एक जी तुमची प्रसिद्ध दाढी आहे हो. ती आज दिसत नाही. नाही, त्या दाढीच्या बंधनातून मी नुकताच बाहेर पडलोय अच्छा, ऑफिशियली. ओके. त्यामुळे आता मग काही गरज नाही त्या बंधनाची. म्हणजे तुम्ही ती इतकी छान कोरायचात ना सर, की ते इतकं आवडायचं आम्हाला. तेच करिअर होतं खरं तर. की याच्यावरती मी विचार करत होतो की आले ती दाढी कुठे गेली, की खूप कोरता कोरता गायबच झाली सगळी. असं मला वाटलं. कसं वाटतं आमच्या या मंचावरती येऊन? मला खूप टेन्शन आलंय खरं म्हणजे. का? कारण तुमचे जे अतरंगी कलाकार आहेत त्यांनी आमच्या नशिबात काय वाढून ठेवलं याची मला जेन्युइनली भीती वाटते आता. विनंती करतो असतात प्लीज आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या असतातसाठी. ज्यांना मी आमंत्रित करणार आहे ना, ते सुद्धा असेच लोकप्रिय अभिनेते आहेत आणि खूप सुंदर दिसतात आणि चिकणे असं म्हणायला हरकत नाही त्यांना सुद्धा. अतिशय मनापासून आमंत्रित करतो राजन तामाणे यांना. सर मनापासून स्वागत आहे. तुम्ही येण्यापूर्वीच मी एक कमेंट केली, खूप चिकणे दिसणार आहे राजन सर. ही कमेंट सर ज्या वेळेला तुम्ही कॉलेजमध्ये होता तेव्हा पण खूप वेळा आली असेल ना? होय होय होय. म्हणजे नाही तेव्हा तर होतीच ती कमेंट, पण आता ही त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात येते. एज ग्रुप बदललाय फक्त. प्रपोजल या नाट्याविषयी मी 2 कलाकारांशी बोललो, आता तुमच्याशी बोलायचंय मला. प्रपोजल हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर कोणी आर्टिस्ट नव्हते. माझ्या डोळ्यासमोर फक्त नाटक होतं आणि हे नाटक ज्या सेटवर होणार आहे तो मुळात सेट कसा तयार होणार ह्याची फार मोठी काळजी होती मला. आणि ते अख्खं नाटक एका ट्रेनमध्ये घडतं. या नाटकाला फक्त 2 अंक आहेत आणि 2 अंकात फक्त 2च सीन आहेत. नाटक सुरू होतं, पहिला अंक संपतो, दुसरा अंक सुरू होतो, दुसरा अंक संपतो, नाटक संपतं. हे 2 सीनचं ते नाटक आहे. आणि हा सेट म्हणजे आमची ही धावती ट्रेन आहे जी आत्ता आपण लोकल ट्रेन पाहतो मुंबईतली, ती लोकल ट्रेन आहे. त्या लोकल ट्रेनचा प्रवास चालू आहे आणि त्या प्रवासात हे जे 2 कलाकार आता तुम्ही पाहिले ते दोघेही कलाकार त्यात वेगवेगळ्या प्रोफेशनमधले आहेत. जसं आदितीने सांगितलं त्याप्रमाणे ती कॉलगर्ल दाखवलेली आहे आणि तो हवालदार दाखवलेला आहे. असे हे दोघेही रात्रीच्या शेवटच्या ट्रेनला एकमेकांना भेटतात आपापल्या ड्युट्या संपवून. आणि मग काय नाट्य घडतं ते नाट्य म्हणजे प्रपोजल हे नाटक आहे. वा वा वा. या नाटकाचे सर दिग्दर्शक सुद्धा आहेत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा.
तर मंडळी, मी मगाशीच उल्लेख केला की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीशी एक आश्चर्यचकित पुरुष असतो. असे म्हणजे मिस्टर अँड मिसेसचं एक आगळं वेगळं हे नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असंच एक आगळं वेगळं मिस्टर अँड मिसेसचं नातं आता या मंचावरती येणार आहे, कारण नाटकाचंच नाव आहे मिस्टर अँड मिसेस. मी या मंचावरती आमंत्रित करतो आमच्या एका अशा अभिनेता मित्राला जे अष्टपैलू अभिनेता कॅटेगरीमध्ये येतात. नटांमधले गजेंद्र आहेरे असं म्हणायला त्यांना हरकत नाही. ते यापूर्वी या मंचावरती आले पण ते इतके बिझी असतात की ते लगेचच निघून गेले होते. अतिशय मनापासून मी आमंत्रित करतो चिन्मय मांडलेकर यांना. गजेंद्र सरांचा वेग माझ्यापेक्षा साधारण 5 पट जास्त आहे. ते उसेन बोल्ट आहे त्या बाबतीत, आणि मी अजून कछवा छाप आहे त्यामुळे नाही सर, हळूहळू होणार तुम्ही सुद्धा. नको. ते उत्तम आहे, छान आहे. मिस्टर अँड मिसेस म्हणजे नक्की काय नाटक आहे? 2 लोकांचं नाटक आहे, एक नवरा आहे, एक बायको आहे, आणि त्या 2 लोकांमध्ये म्हणजे सगळ्याच कथा, मग ती तू तिथे मी असो किंवा काही असो, 2 लोकांमध्ये तिसरी व्यक्ती येते, त्याच्यातनं त्या कथा घडतात. इथे या दोघांच्या मध्ये एक कॅमेरा येतो आणि तो कॅमेरा काय काय गंमत त्यांच्या आयुष्यात घडवतो याच्याबद्दलचं हे अख्खं नाटक आहे. आणि तो कॅमेरा नुसता येत नाही तर तो रंगमंचावरही दिसतो, कारण हे नाटक एक असं नाटक आहे की ते रंगमंचावरही घडतं आणि त्या रंगमंचावर 6 लाईव्ह कॅमेरे आहेत, त्याच्यामुळे तेच नाटक त्याच वेळेला स्क्रीनवरही घडत असतं. तर असं एक आगळं वेगळं टेक्निक या नाटकात वापरलेलं आहे. कॅमेरे नाटकामध्ये वापरलेले? हो, हो. मला वाटतं हे पहिल्यांदाच हा प्रयोग झाला असावा कदाचित. माझा दावा नाहीये, पण असेल. म्हणजे तुम्हाला जे फुटेज, म्हणजे जे नाटक घडत असतं तेच फुटेज तुम्हाला स्क्रीनवरही दिसतं, त्याच्या पलीकडचंही दिसतं. बेसिकली रियालिटी शोचा फील देणारं हे नाटक आहे. वा 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 वा. आणि तुम्हाला तुमच्या नाटकाचाच फील यावा म्हणून रियालिटी शो मध्ये आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे, जेणेकरून तुम्ही आमच्याकडे 3 तास थांबावे. तर खूप गप्पा मारूयात. मी तुम्हाला विनंती करतो आता प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर जसं आपलं मागाशी ठरलेलं रिलेशन आहे, स्त्री आली की पुरुष येतो, पुरुष आला की हिरोईन येणार, हिरोईन येणार म्हटलं की मला आनंद होणार हे ठरलेलं आहे. पण आता ज्या हिरोईन येणार आहेत त्या खरं तर सॉरी आदिती पण त्या पण मला खूप आवडतात. माझा प्रॉब्लेम होतो, सगळ्या सुंदर अभिनेत्री मला आवडतात पण त्यांच्याबद्दल बोलताना थोडं जपून बोलावं लागेल, ते आल्यानंतर कळेलच तुम्हाला. अतिशय मनापासून मी या मंचावरती आमंत्रित करतो मधुरा वेलणकर यांना. मधुरा, अतिशय मनापासून तुमचं स्वागत. खरं तर मी एक मनातली भावना पटकन बोलून टाकली की मला खूप आवडायचात तुम्ही पूर्वी. आवडायचात आणि पूर्वी ह्या शब्दांना फार महत्व आहे, कारण यांचे जे सासरे आहेत ना ते कधी येतील आणि मला म्हणतील कुछ तो गडबड आहे. कारण साटम कुटुंबियांच्या सुनबाई आहेत आणि शिवाजी साटम सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यांचा मी आता उल्लेख केला. हे यांचे सासरे बुवा आहेत. मिस्टर अँड मिसेस या नाटकाबद्दलची संकल्पना मला चिन्मयकडून कळाली. तुमचा काय अनुभव आहे या नाटकाबद्दल? पहिला हाफ लोक खो खो हसतात आणि दुसरा हाफ कुठेतरी अंतर्मुख होतात सगळेच जण, आणि प्रयोग संपल्यानंतर आम्हाला खूप वेगवेगळ्या रिॲक्शन्स येतात. तर मला असं वाटतं कुठेतरी ते नाटक पोचतंय हे आम्हाला लक्षात आलंय. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. शांतरा रे, गडबड करू नका. शांतरा, ए शांतरा, शांतरा, जत्रेचा माहोल आहे, जत्रेचा माहोल आहे. शांतरा, आपापल्या लेकरांचे हात सोडू नका. ए मायानो, ए बाबानो. तर आज या गावातल्या भैरमभावाच्या जत्रेनिमित्त आज एवढी मोठी माणसं आपल्या ठिकाणी आलेली आहेत, त्यांचं मी जोरदार स्वागत करतो. आज या ठिकाणी डॉक्टर गिरीश ओक आलेले आहेत, प्रसाद ओक यांचे छोटे बंधू डॉक्टर गिरीश ओक. डॉक्टर असून सुद्धा जाडनाव ओक ठेवणारे गिरीश ओक या ठिकाणी आलेले आहेत. तर अत्यंत म्हणजे तुमचं आम्ही म्हणजे आभार मानायला पाहिजे, तुम्ही आज आमच्या गावामध्ये आलात सर. खानदान माझं सर तुमचे खरोखर आभार मानायला पाहिजे, कारण तुमची ना नितांत आवश्यकता होती आमच्या गावामध्ये. कारण आमच्या गावामध्ये एक पण डॉक्टर नाहीये सर. मी कोण आहे मग? तू अफवा आहे रे. या निमित्तानं एक ग्रीन व्हेजिटेबल टाईप व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये आलेलं आहे. गिरीश ओक इथे आलेले आहेत, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर श्रीराम लागू आणि प्रेमाचे डॉक्टर लवगुरू डॉक्टर प्रसाद ओक यांच्यासोबत शिक्षण पूर्ण केलेले गिरीश ओक या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर आहेत ना सगळे, म्हणून म्हटलं मी. मग सगळे एकत्र शिकले असं मग असू ना, आम्हाला काय माहिती. तर
तर यांनी एका क्रिकेटरच्या जीवनावर अत्यंत चांगलं नाटक केलंय. कुंबळे कुंबळे आम्ही ऐकलं कुंबळे नाटक केलं मी. क्रिकेटरच्या जीवनावर एकतर नाहीये, मग त्याचा शॉर्ट फॉर्म कुमले असा आहे. कुसुम मनोहर लेले असा लॉंग फॉर्म आहे तो. असं आहे काय? कुसुम असं असू द्या. मनोहरलेले सर, कुंबळे. मला काय वाटलं सर, म्हणजे गावात माहित नाही पडत ना, आपण कुंबळे कुंबळे म्हणजे कुंबळे समजतो ना. मला वाटलं बा अनिल कुंबळेच्या आयुष्यावर केलं असेल नाटक. काय हरकत नाही, असू द्या सर. तुमचे आमचे सिनेमे पण आम्ही तुमचे खूप बघितले. आम्ही ते तुमचं आम्ही असू लाकडे उत्तम सिनेमा. लाडके नीट वाचा. अरे इथं लाकडे मी म्हटलं तर ओक वगैरे असेल तर ओकाचा लाकूड त्या टाईप मध्ये असेल बा. म्हणजे सॉरी, म्हणजे आहे लाडकेच लिहिलेलं, माझ्या वाचण्यात चुकलं. हॉलिवूडचा सिनेमा केला सर, तो अत्यंत गाजलेला हॉलिवूडचा सिनेमा, कॉपर गेट नावाचा. कुठला? Sorry, इंग्लिशचं corporate काही वाचण्यात- खरं नाही सर, त्यांच्या इंग्लिशचं काही खरं नाही. नाही, वाचण्यात चुकलं सर, सॉरी सर. कॉर्पोरेट नावाचा सिनेमा केला. पण आज या ठिकाणी सर आले, इतके आनंदी वातावरण केलं त्यांनी. हे आता स्वतः डॉक्टर असल्यामुळे आज असाच एक मोठा डॉक्टर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतो. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय डांग्या खोकला हटाव संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भारत गणेशपुरे यांना. इलाताई भाटे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा परिचय करून देणार म्हणजे स्वप्नील जोशी यांच्या आई आणि मुक्ता बर्वे यांच्या सासू इलाताई भाटे या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो बा सून सासूमध्ये कॉम्पिटिशन नसते, पण आज पहा त्यांची सून मुक्ता बर्वे 2 आठवड्यापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. तर त्यांच्या फायटिंगवर आज सासू या ठिकाणी आलेल्या आहेत. असं कॉम्पिटिशन मध्ये आलेले आहेत. तर वैभव मांगले यांचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या काय हे काय आम्ही बघितलंय प्रत्यक्ष. कुठे काय? मॅडम त्याला दाखवा एकदा, झलक दाखवा बरं त्याला एकदा. लता मंगेशकर. असं आहे ते. असो, कोकणात यांचा एक मोठा बीच आहे, भाटे बीच. बघा, नशिबान म्हटलं पाहिजे, इकडे आमच्या विदर्भामध्ये कपडे धुवायला पाणी नाही आहे, पण या बाईंच्या अंगणातच समुद्र आहे. पाहिजे तेवढे कपडे ते धुवू शकतात. असू द्या, असं एक आपलं एक भाग्य असतं. पण मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे मॅडम उत्तम गायिका पण आहेत. इला अरुणी या टोपण नावानं त्या गातात पण. सगळी चुकीची माहिती आणता तुम्ही. मला अपमानास्पद असं वाटतं. असू द्या, त्यांचं नाव इला असून सुद्धा जीला बरंच काम करतात ते. तर ह्या इलाताई भाटे याच्या ठिकाणी आलेल्या आहेत. आमच्या गावामध्ये ना मॅडम इतकं तुमच्याबद्दल क्युरियोसिटी आहे लोकांना का बा अशी गोड सासू अशीच करू शकते. म्हणजे सासू सुना म्हणजे इतकं भांडण. तर आमच्या ग्रामपंचायतनं असा ठराव केलेला आहे का बा 8 दिवस तुम्ही शॅम्पल सासू म्हणून आमच्या गावात या का. म्हणजे काय मानधन वगैरे आम्ही देऊ शकतो. प्रत्यक्ष लोकांना बघायला मिळत नाही ना अशी सासू. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो इले 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 आयो आयो इले इले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. डॉक्टर तर आलेलेच आहेत, पण इतर मेडिकल क्षेत्रातले लोक पण या ठिकाणी आलेले आहेत. कोण आता? ज्यांच्या गोळ्या आम्ही खातो, त्या आदिती सारंगदरवटी. आता चूर्णाला पूर्ण रामराम. रात्री घ्या, सकाळी ओके. मॅडम, मी रोज एकच घेतो आणि ओके. एक घेतली की आपली तर पाचनार एक बेजार फेम आदिती सारंगदर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अत्यंत शांत स्वभावाच्या, मितभाषी, सोशिक अभिनेत्री आणि कधीही कसल्याबद्दल आर्ग्युमेंट न करणारे अभिनेत्री या ठिकाणी आलेले आहेत. बघा कसं असते लोकांना, लोक म्हणजे नेहमी थिएटरसाठी सिनेमा बनवतात, यांनी रेडिओसाठी सिनेमा बनवलेला आहे. कुठला? ऐक नावाचा. यांना लेडी अमिताभ म्हणून पण या प्रसिद्ध आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांना लेडी अमिताभ म्हणजे काय आहेत ते मला माहित नाही. ते सांगा त्याला. मला
मला पण नाही माहिती, तुम्हीच सांगून टाका. नाही सांगा ना, मला काय माहित नाही. हे नाही आहे त्याच्यात. अशा या मेडिकलशी संदर्भात असलेल्या आदिती सारंदर या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हवामान हरडे संघटनेचे अध्यक्ष भारत. आज अत्यंत मला सांगायला थोडंसं असं म्हणजे असं हे पण होते, पण मी असं काहीच करणार नाही. काय होतंय? कारण की थोडंसं त्यांच्याबद्दल थोडी भीती पण आहे. मी खरं तर सुंदर म्हटलं असतं त्यांना, पण मी काहीच म्हणणार नाही, फक्त मॅडम म्हणणार. कारण की त्यांचे सासरे सिक्युरिटीमध्ये मोठ्या पदावरती आहेत. अरे सिक्युरिटी कसं? एसीपी प्रतिबंधन, काय एसीपी प्रतिबंधन, ACP प्रद्युमन. त्यांच्या सुश्रुषा या ठिकाणी आलेल्या आहेत. सुनला काय म्हणते इंग्लिश? स्नुषा. तुम्हाला जे पाहिजे ते स्नुषा आहे. हा, स्नुषा नाडकर्णी या ठिकाणी आलेल्या आहेत. Sorry. स्नुषा एवढंच दिलं ना मी. तुम्ही खरं तर साहेबांना इकडे आणायला पाहिजे होतं मॅडम. म्हणजे आज इकडे डॉक्टर लोक आलेले आहे, हे आमचं आहेच घरचा. आज साहेब पण आलेले आहेत, तर त्यांचा थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. त्यांच्या पोटात दुखतं ना नेहमी. का? कुठे? त्यांचं मी बघितलंय नेहमी, ते सांगतात कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. ते असं करत असतं ना, म्हणून मी मला आज आला असतं इकडे, फायदा झाला असता. तर हापूस या चित्रपटामधून मॅडमने पदार्पण केला होता. पदार्पण नाही हो. आणि त्यांचा तो हिंदी मधला गाजलेला चित्रपट म्हणजे जन्मजन्मांतर निवारण म्हणतात. काय? हिंदीमध्ये गाजलेला चित्रपट आहे, जन्मजन्मांतर मरण मनमांतरम. है ना? अरे खरं. अरे जजंतरम ममंतरम. हा चित्रपट त्यांचा आम्ही सगळ्यांनी बघितलाय. जोरदार चित्रपट झाला आहे. तर एसीबी साहेबाच्या सानिध्यात राहणाऱ्या गुजराताई वेलणकर या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कुछ तो गडबड आहे या संघटनेचे अध्यक्ष राहुल गणेश. मला डॉक्टर तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. युटर्न नाटकाबद्दल आम्ही थोडंसं आत्ता ऐकलं तुमच्याकडून. मला विचारायचं या नाटकात तुमची काय भूमिका आहे? यात एक रिटायर्ड आर्मी ऑफिसरची भूमिका आम्ही करतो. हे नाटक कंपॅनियनशिपला सपोर्ट करणारं नाटक आहे असं आपण म्हणूया. की काही कारणामुळे म्हणजे आपला जोडीदार गेल्यामुळे, सोडून गेल्यामुळे किंवा गेल्यामुळे जी उतार वयात सिंगल राहतात स्त्री किंवा पुरुष, त्यांच्या उरलेल्या आयुष्यात त्यांनी आपल्याला कोणतरी जोडीदार का नसावा, तो असला तर त्यांचं सगळं ते आयुष्य उरलेलं जे आहे ते जे केअरिंग शेअरिंग आहे फक्त तेवढ्यापुरतंच राहिलेलं असतं. ते किती आवश्यक आहे आणि त्यात त्यांची सख्खी मुलं, समाज, इतर घटक जे आहेत ते सगळे कसे विरोध करतात याबद्दल ते नाटक भाष्य करतं. इलाजी तुमच्याकडे यायचं आता मला. या नाटकातली आपली काय भूमिका आहे? मी एक गृहिणी आहे, साधी पुण्याची आहे मी. आणि माझे पती पोलीसमध्ये असतात आणि त्यांचं निधन झालेलं असतं. आणि माझा एक मुलगा असतो जो परदेशी असतो लंडनला. परंतु ही बाई ही अतिशय पॉझिटिव्ह विचारांची आणि आनंदी राहणारी अशी आहे. म्हणजे नवरा जरी गेलेला असला तरीसुद्धा ती असं मानते की आत्म्याच्या रूपात तो आहे माझ्यापाशी, माझ्याजवळ. आणि त्यामुळे त्या आठवणीत, भूतकाळातल्या आठवणीमध्ये रमणारी आहे. आणि मग ती मेजरशी तिची ओळख होते. आणि त्या एका योगायोगाच्या घटनेतून हे सगळं नाटक घडत जातं. दिग्दर्शक राजन सरांकडे मला यायचं. तुम्ही असा उल्लेख केलात की या नाटकामध्ये 2च सीन आहेत, की इंटरव्हलच्या आधी जो घडतो तो एक सीन, नंतर एक सीन. असं का सर? म्हणजे बचत म्हणून बाकीचे scene sequence साठी ठेवले तुम्ही? ही बचत योजना नव्हती अजिबात. ह्या नाटकाची गरजच तशी होती. कारण एकदा का ट्रेन सुटली, ती आमची जी ट्रेन आहे ती सेंट्रल रेल्वेची आहे. अच्छा. शेवटची ट्रेन आहे जी विटीवरनं सुटते आणि ती कल्याणला जाते. त्या ट्रेनचा जो प्रवास आहे त्या प्रवासात गाडी मध्ये मध्ये स्टेशन्सवर थांबते, मध्ये स्टेशन येतात रात्री, पण ती गाडी रनिंग आहे. अच्छा. आणि त्यामुळे तिथे कुठेही हे
दोघेही प्रवासी शेवटच्या स्टेशनला जाणार आहेत. त्यामुळे ते मध्ये कुठेही उतरत नाहीत. त्यामुळे त्या नाटकाला कुठेही ब्लॅकआउट नाही, कुठेही ते घरात जात नाहीत. ते ट्रेनच्या बेंचवर बसतात, ट्रेनच्या दारात उभे राहतात आणि सगळ्या गप्पा मारतात. आणि हे सगळ्यात डिफिकल्ट आहे त्या नाटकाचा जर का विचार केला. 2 सीनमध्ये त्यांनी अख्खं नाटक डिरेक्ट करून टाकलेलं आहे. सर तुम्ही माझी शुभेच्छा आहे, तुम्ही सिनेमाकर सर. 1 टेक 1 शॉट ओके करा. आता चिन्मय सर पुन्हा एकदा तुमच्याकडे, या नाटकातली आपली कशी भूमिका आहे? मी या नाटकात एका नटाची भूमिका करतो ज्याच्याकडे काम नाहीये आणि जो फ्रस्ट्रेटेड आहे. कसलं वेगळं मिळालं तुम्हाला? किती कॉन्ट्रास्ट मिळालं या माणसाला काम. हे चॅलेंजेस असे आधी तुझ्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग मिळालं. इतकं काम असलेल्या माणसाला काम नसलेल्या माणसाचा रोल मिळाला. हे सगळ्यात मोठं challenge. आणि कुणी एकेकाळी तो स्टार होता. आणि आता फ्रस्ट्रेशनमधनं येणारे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात, मग बायकोबरोबर भांडणे, राग काढणे, अमुक तमुक, आणि ते थोडंसं आता असं वाटतं की डिवोर्सच्या वर्जवर आलेत की काय. अशा वेळेला एक तिसरा माणूस त्यांच्या आयुष्यात येतो, त्याचा जुना मित्र, त्याच्या पहिल्या मालिकेचा प्रोड्युसर, जो रोल प्रियदर्शन जाधवने या नाटकात केलाय. आणि तो त्याच्यासमोर एक प्रपोजल ठेवतो. ते प्रपोजल एका रियालिटी शोचं असतं आणि तो रियालिटी शो हा ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यातनं अख्ख्या नाटकात गमती जमती घडत जातात. आणि तो रियालिटी शो तो जेव्हा ॲक्सेप्ट करतो तेव्हा तो फक्त त्याला आणि त्याच्या मित्राला माहिती आहे, त्याच्या बायकोला माहीत नाहीये. ते पप्पा पप्पा ऐका, एक मिनिट ऐका. पप्पा इतका धसका घेतलाय लोकांनी, इतका धसका घेतलाय लोकांनी. येण्या अगोदरच मला विचारत होते तुमचे पप्पा येणार आहेत का, तर आम्ही येत नाही कार्यक्रम. देवा केवढा गोर आहे माणूस. कोण आहे पप्पा? अरे जेम्स बॉन्ड. पहिला 007. कॉनरी नंतरचा नाही ना? नाही पहिला जेम्स मसाले, बॉन्ड. काय पिक्चर मध्ये काम केले, गंमत जम्मत, खतरनाक थरथराट, काय पिक्चर आहेत त्यांचे. जेम्स बॉन्डचे पिक्चर का पप्पा? मग गंमत जम्मत अया ऐकतच नाही पप्पा. अरे काय कोण? आलिया भट. हा लक्ष्मी कुंकू लावते, हिरवा चुडा. अरे जबरदस्त काम. हा पप्पा तुम्ही आलिया भट म्हणालात, आलिया भट नाही, इला भाटे नाव आहे त्यांचं. लक्षात ठेवा. हे बघ स्पेलिंग असेल ना तुला फरक, काना मात्र तर सेम आहे ना. पप्पा सत्यम शिवम सुंदरम. कोण? अरे किती पण घातलं तरी ओळखणार ते. अरे तुला सांगतो 1000 आठवडे चित्रपट चालला यांचा. जबरदस्त काम केले तुम्ही. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये. अरे इतने साल तो मिले ही नहीं मेरे जानू. चलो ना एक हाथ दे दो. ए पप्पा चलो ना. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे त्या तुम्हाला राज म्हणाला, म्हणजे कोण? काजोल? नाही फरीदा जलाल. आता या राज. हे बघ पोपटराव. सुनील शेट्टी. काय कळतच नाही काय, म्हणजे आवाजाचा प्रॉब्लेम म्हणून तुमचं डायलॉग तुम्हाला आवडलं पप्पा ना ऐकतच नाही माझं कधी. अरे काय मोठी स्वतःचं मोठी पाठ मला केलं. हैराण केलंस तू. हा अया अरे काय यांचं गाणं फेमस आहे. कुठलं? हप्तवाजा आजा हप्तवाजा. कोण? हेलन. मग काय दम लागतो तर कशाला नाचता मग. हेलनजी नाही आहेत त्या मधुरा वेलणकर आहेत. अरे ते हिंदीत हेलन वापरतात, मराठीत वेलन असते. तुला काय माहिती? मी नाही बघत त्यांच्याकडे. मला भीती वाटते, माझी अख्खी फॅमिली घाबरती यांना. कोण आहेत? गुलशन ग्रोवर. बाबा जी मराठीतल्या कार्यक्रमात हाच एक हिंदी कलाकार काम करून गेला. तुमची सिरियल पाहिली मी. तू तिथं मी मध्ये गुलशन ग्रोवर होते. हा मग मग काय? अरे हेच होते. केवढा तेवढं कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे. तर काय
हा ओळखतो मी यांना. कोण आहेत पप्पा? टडंग टडंग टिंग टडंग टडंग टिंग टडंग टडंग कोण? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन. हो यांचं गाणं किती फेमस आहे. कुठलं? टडंग टडंग टिंग टडंग टडंग टिंग टडंग टडंग. चला चला येतो येतो बाळांनो येतो. हा, चला. येतो येतो. माझी विनंती आहे की जर तुमच्या नाटकातला एखादा प्रसंग आम्हाला छोटासा बघायला मिळाला तर खूप मजा येईल. मी सुरुवात करतो युटर्न पासून. मी थोडंसं या दृश्याबद्दल तुम्हाला सांगतो. हे दृश्य जे आहे, हा सीन जो आहे हा नाटकाच्या दुसऱ्या अंकात घडतो. तेव्हा या मेजर आणि रमा गोखले या दोघांनी एकमेकांना कंपॅनियन म्हणून स्वीकारलेलं आहे. मेजर त्याच्या मुलीकडे गेला होता त्याच्या बाळणपणासाठी, तिच्या बाळणपणासाठी, पण ती घेऊन मेजरच्या- यायला तिला. तिला घेऊन यायला, पण ती तिच्या आईकडे निघून गेली. म्हणून मेजर भयंकर चिडलेला आहे, रागावलेला आहे. आतून त्याला सात्विक संताप झालेला आहे त्याचा. त्यात त्याच्या हाताला थोडंसं हेअरलाईन फ्रॅक्चर झालेलं आहे आणि म्हणून तो तिकडनं आल्यानंतर ह्याला त्या बाई सगळं भरवतायत त्याचा त्याला त्रास होतोय वगैरे असं अशा स्थितीत ते आहेत. हे काय काय म्हणजे नाश्ता आहे तुमचा आणि मी तो तुम्हाला आता भरवणार आहे. अरे अजिबात भरवायचं नाही. मी डाव्या हाताने खाणार आहे. अजिबात नाही. काल डाव्या हातानं खाताना निम्म सांडून टाकलं होतं. ठीक आहे, मी उजव्या हाताने प्रयत्न करतो. मुळीच नाही. का? डॉक्टरांनी सांगितलंय या हाताची बिलकुल हालचाल करायची नाही म्हणून. ती काय हेअरलाईन काय ती क्रॅक आहे, मोठी झाली तर काय भरू त्याच्यात. हे भरा. काय तुम्ही विचारता उगाच, हे भरू का आणि ते भरू का? आता तुम्ही तोंड उघडताय का नाकच दाबू तुमचं. अहो नका ना प्लीज, तुम्ही असं करू. मला खूप म्हणजे ऑकवर्ड होतं ते. हे असं किती दिवस भरवणार तुम्ही मला? हे तुमच्या हाताचं निघेपर्यंतच. आणि ऑकवर्ड व्हायला झालंय काय. घरात आपल्या दोघांशिवाय तिसरं कुणी आहे का. घाबरू नका. हे मी नलीला अजिबात सांगणार नाही. नलीला कशाला घाबरू मी? काहीतरी बोलता उगाच चिडवता मला. करा. बरं काय हा? हो, बरं झालं विषय निघाला त्या नलीचा. त्या नलीमध्ये आणि त्यांच्या मिस्टरांमध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम झालाय का? हे तुम्हाला कसं कळलं. मला कसं कळणार? मी काल मॉर्निंग वॉकला गेलो होतो नाही का. मी आल्यानंतर बेल वाजवली, तुम्ही 10 मिनिटांनी दार उघडलं. मग आंघोळीला गेले होते ना मी. आणि मी सॉरी म्हटलं की नंतर. ते रोज म्हणता. मला तर सांगा हे वय आहे का अशा विषयावर भांडत बसायचं. छे, 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 छे. माणसं कधी कधी उगीच टोकाला जातात नाही हो. नाही तर काय. आणि चारित्र्यावरचा संशय हे तर फार मोठं कारण झालं. काही माणसं तर अगदी क्षुल्लक कारणावरून इगो प्रॉब्लेम वरनं पार अगदी घटस्फोटापर्यंत जातात. बापरे बापरे. एवढा मोठा ठसका. कुणीतरी जोरात आठवण काढली असणार. हे, माझा नाही विश्वास या गोष्टींवर. बर. श्वासनलिकेमध्ये छोटासा अन्नाचा कण आला की ठसका लागतो माणसाला. मेजर हे सायन्स मला सुद्धा माहितीये. मग? त्याच्या पुढचं शास्त्र मी तुम्हाला सांगते. पुढचं काय? श्वासनलिकेत तो छोटासा अन्नाचा कण तेव्हाच जातो जेव्हा कुणीतरी तुमची आठवण काढतं. नाही बरोबर आहे. काय? सॉरी काय मी विसरलो होतो. काय तुम्ही BA ला सायन्स घेतलं होतं ना. मग ही ट्रेन चालू आहे, सुटलेली आहे आणि ह्या प्रवासात दोघे एकमेकांना भेटलेले आहेत. दोघांची दोस्ती होत गेलेली आहे छोटी छोटी. या सगळ्या ह्याच्यातनं ह्या माणसाला भूक लागलेली आहे. रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत. ट्रेन चाललेली आहे आणि ही बाई हिने पर्समध्ये बरंच काय काय खायला आणलेलं आहे. ती ह्याला खायला घालते आणि मग ह्या दोघांचा कसं काय सीन सुरू होतो तो आता पहा. थँक्यू. नो टेन्शन. हो खायच्या आधी थोडी घ्यायची का. काय ते? ड्रिंक दारू. दारू आता गाडीच्या डब्यात ह्या वेळेला कुठून? डिपार्टमेंटल स्टोर आहे. काय पाहिजे ते भेटायला मध्ये दारू पण आहे. ओळखा ओळखा. हो भाई कमाल करता तुम्ही अशी. नाही हो भाई. दारू नको. खूप घाणेरडी गोष्ट असते ती. ठिकठिकाणी लिहिलेलं असतं ना, संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटली स्पर्श नका करू. आपल्याला कुठे संसार करायचा आहे.
नाही पण तेवढंच नाही, आमचे गुरुजींना नेहमी अहो अहो बाई जशी कधी कुंकवाला नाही म्हणत नाही ना, तसं बाप्यानी दारूला कधी नाही म्हणू नये. काय एक एक नियम असतात तो जगाचे. चला मग आता काय सांग भलं. कच्ची घेणार? कच्ची घेणार का? मग कधी पिकेल? 18 वर्षांनी. अहो मग आत्ता काय कौतुक आहे. घ्या होता. अच्छा मिश्रण करायचं होय. बरोबर. होता. संपली. घ्या. अहो तुम्ही घ्या, तुम्ही आमचे पाहुणे. बाई अहो दुसऱ्याची दारू त्याच्या आधी स्वतःच प्यायला सुरुवात करायला मी काय पुणेकर आहे? बारवाला दारूचं दुकानवाला पहिले समोरच्याला पाचतो, मग घरी जाऊन तो पितो. हा युक्तिवाद बिनतोड आहे बाई तुमचा. आणि तुमच्यासारख्या बाई माणसाचं मन लई मोडायचं. नाटक करता तुम्ही, घ्या ना. हो. सांग भलं. मोडला कायदा, मोडला कायदा, मोडला कायदा, मोडला. मिस्टर अँड मिसेस नाटकातला हा प्रसंग. मिस्टर अमित जयंत आणि मिसेस मीरा. तर हे दोघं जसं मगाशी सांगितलं थोडंसं लग्नात प्रॉब्लेम आहे, तर त्यांना कोणतरी असा सल्ला देतं की तुमचे जुने दिवस जर तुम्ही पुन्हा रिलिव्ह केलेत, नव्यानं जगलात तेच आठवणी, तर कदाचित काहीतरी छान सापडेल. सो मीरा आणि अमित ज्यांच्या लग्नाला आता एक 7-8 वर्ष झालेली आहेत, ते 7-8 वर्षांनी पुन्हा आपला पहिला प्रपोजलचा पहिला अंदाज जेव्हा त्याने प्रपोज केला तो प्रसंग पुन्हा जगायचा प्रयत्न करतात. तर तोच हा प्रसंग. आपण मी मीरा कुलकर्णी, ॲक्सिस बँक. ओ या ना या. हे काय लिहिलंय तुम्ही? काय अमित जयंत नाव आहे माझं? नाही, बँकेत काहीतरी वेगळं नाव आहे तुमचं. म्हणजे माझं संपूर्ण नाव आहे अमित जयंत मंडणगडकर. पण मंडणगडकर स्क्रीनच्या बाहेर गडगडतं म्हणून मग अमित जयंत. मी ऑटोग्राफ पण तसंच देतो, अमित जयंत. हे बँकेला कसं कळणार? ओ ओ ओ ओ हे त्या एटीएम कार्डच्या ऍप्लिकेशन बद्दल आहे का? हो. ओ फिश, मी ताबडतोब तुम्हाला फ्रेश ऍप्लिकेशन देतो. नाही नाही, राहू द्या, मी ऍप्लिकेशन लिहिते, तुम्ही फक्त अमित जैन मन डन गड कर. तेवढी साईन नीट करा. एकच सेकंद मी आलो. बाय द वे, हा? अमित जयंतच बरं आहे. हा, मिस पेन मिळेल? पेन नाहीये तुमच्याकडे? आहे होती, खूप 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 पेन होती. पण काल काय झालं, काल आमच्या घरी पार्टी झाली. माझे सगळे मित्र दारू पिऊन टाईट झाले आणि घरातली सगळी पेनं सिगरेटी समजून घेऊन गेले. मी एक 3-4 वेळा सही करतो, म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करायला बरं जाईल ना. ओके. घ्या. तिन्ही वेगळे आहेत. काल तुम्हाला अवॉर्ड मिळालं ना? मीरा, तुम्ही माझी सिरियल बघता? नाही. का? कारण अत्यंत खोटं, तकलादू आणि नकली जगणं असतं तुमच्या सिरियल मधलं. म्हणजे कांजीवरम साड्या नेसून स्वयंपाकघरात काम करणाऱ्या बायका आणि टेबल टेनिसच्या बॉल प्रमाणे इकडून तिकडे तिकडून इकडे पुरुष बदलणाऱ्या संस्कारी सुना. कुठल्या सोसायटीला रिप्रेझेंट करतात गॉड नोज. माझा एक मित्र नेहमी म्हणतो, स्वतःची गाडी, स्वतःची बायको आणि डेली सोप कधीही रोज बघू नयेत.
त्या आवडायला लागतात. पण खरं सांगू का, म्हणजे वाईट सिरियल मध्ये सुद्धा तुम्ही छान काम करता हं? याचा अर्थ तुम्ही माझी सिरियल रोज बघता. मी निघू? इतक्यात हो, फक्त कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आले होते ना? फक्त नाही, हे काम पण होतं. बाय. काय बोलला? हं? तू लग्न सांगितलं करशील माझ्याशी? नाही. विचारू शकतो का? कारण खोटं खोटं वागता वागता माणूस कधी खोटारडा होईल काही सांगता येत नाही. चल. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या दोघांसाठी. हा एकमेव कार्यक्रम आहे जिथे फॅन्स डायरेक्टली तुमच्याशी बोलतात. मला प्रश्न विचारायचा होता. वायरला मराठीत काय म्हणतात सर? वायरला वायर वायर राहते ना, वायर. कोणाला एक पर्टिक्युलर तार तार असं. तार 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 नाही सर, हे 3 अक्षरी पाहिजे. आणि फ्लोरेन्सिक लॅबला काय म्हणते मराठीत? उभं. फॉरेन्सिक लॅबला उभं काय म्हणतात मराठीत? तुम्ही काय करताय खाली? तेच प्रश्न हे शब्द कोड सोडतो. मिक्सर आहे, मिक्सर. मिक्सर आहे, मिक्सर. अरे मिक्सर साठी इथे एवढा चांगला कार्यक्रम चाललाय, तुम्ही कोडी कशी काय सोडू शकता? एवढा चांगला म्हणजे तुम्हीच ठरवता चांगला. अरे चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. त्यांना तिथे यायचंय स्टेजवर. येऊ या शकतात. या येऊ शकता या. परदेशी पाहुण्यांना काय नाही म्हणायचं. नमस्कार. खिकी खिकी. नमस्कार. तू घरी जा. हा मी घरी जाऊ. खरंच महिन्याला पाठवलं फरफरी नाकत राहिली. वा वा वा. ना पण पैसा वायची फतवा काय ती फतवा खायची होती पैसे काय होती बरं का होती कधी जबरदस्त. म्हणजे ए तू का बस त्यांनी इथनं भाषण दिलं शांघायमध्ये. मग तिकडे बघतात आपला कार्यक्रम? हो, हो, बघता हो. तुम्ही? बघतो म्हणजे काय? म्हणजे म्हणजे काय तर इथनं त्यांनी त्या लोकांना सांगितलं की हा कार्यक्रम ते प्रोड्यूस करतायत आणि तुमच्या सगळ्यांचं पेमेंट हेच करतात. आतापर्यंत सगळं पेमेंट झालेलं आहे सर. व्यवस्थित आहे, सगळं सॉल्व्ह झालंय सर. असं सांगितलं तुम्ही तिकडे? सांगायला काय जातं. थँक्यू सर. थँक्यू. काय जातं? परत सांगितलं ना, विचारायचे नाहीत. प्रेस प्रेसवाला आहे प्लीज. हा तर मी हा तुमचा कार्यक्रम नेहमी बघतो, मला खूप आवडतो हा कार्यक्रम. मला विचारायचं की प्रेसवाला तुम्हाला हवाय का? हा कशाला? कामाची गरज आहे, प्लीज द्या ना काहीतरी. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे युटर्न या नाटकाचे निर्माते गोविंद चव्हाण यांना. प्रपोजल या नाटकाच्या निर्मात्या कल्पना कोठारी यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. आणि या सगळ्याचे जे सूत्रधार असतात, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गोट्या सावंती यांचं. इला भाटे मॅम इकडे आलेले आहेत, मधुरा आली आणि अदिती. तुम्हा तिघींसाठी एक स्पेशल गिफ्ट आहे आमचं. इथे सगळ्या अभिनेत्यांपैकी जे ज्येष्ठ आमचे अभिनेते आहेत, डॉक्टर गिरीश ओक यांच्यासाठी या मंचातर्फे एक स्पेशल गिफ्ट आहे.